रूढींच्या सोडल्या गाठी तशा एकाच हाताने, रूढींच्या सोडल्या गाठी तशा एकाच हाताने, कुणाला नेमके कळते कशी अन काय आहे मी, कुणाला नेमके कळते कशी अन काय आहे मी. दीवार खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. घेतला अंदाज मी पण फार चुकला, वेधशाळेसारखा तो ठार चुकला. तर मित्रांनो, मराठी गझलकारा, मराठी कवयित्री ज्योत्सना राजपूत यांची उत्तम मराठी शायरी आज अपन या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. ज्योत्सना राजपूत का ताल्लुक न्यू मुंबई से है. यहीं पनवेल में उनकी मौजूदा रिहाइश भी है. खोपोली के KMC कॉलेज से उन्होंने उनकी तालीम हासिल की है. एक लंबे अरसे से मराठी कविताएं और मराठी गज़लें कह रही हैं ज्योत्सना राजपूत. अक्सर मुशायरों और कवि सम्मेलनों में शिरकत करती रहती हैं. मला असं वाटते की ज्योत्सना राजपूत यांची रोखठोक अभिव्यक्ती त्यांच्या शायरीची एक मोठी खासियत आहे आणि खूबी आहे. तर मित्रांनो, नजर टाकूया ज्योत्सना राजपूत यांच्या शायरीच्या खजिन्यातल्या काही निवडक शेरांवर. तर एपिसोडच्या सुरुवातीला मी एका गझलचे, ज्योत्सनाच्या एका गझलचे 2-3 शेर तुमच्यासमोर पेश करतो. ते बघा. एकदाची भेट घ्यावी वाटते आहे जरा, एकदाची भेट घ्यावी वाटते आहे जरा, एकदा समजून घेऊ मी खरी की तू खरा, एकदा समजून घेऊ मी खरी की तू खरा. आणि हा एक शेर बघा. तू जरा पाऊस हो अन भेट त्याच्यासारखा, तू जरा पाऊस हो अन भेट त्याच्यासारखा, भेटते मीही जशी व्याकुळलेली ती धरा, भेटते मीही जशी व्याकुळलेली ती धरा. आणि हा शेर बघा. एवढे झाले तरी पण साथ नाही सोडली, एवढे झाले तरी पण साथ नाही सोडली, सोडला नाही कधीही या मनाचा उंबरा, सोडला नाही कधीही या मनाचा उंबरा. आणि आता त्यांच्या हा एक लाजवाब शेर बघा. कधी आणि किती हे नंतर पाहू, कधी आणि किती हे नंतर पाहू, आधी पडले कसे हे अंतर पाहू, आधी पडले कसे हे अंतर पाहू. किती सुंदर रदीफ काफियाचा वापर केलेला दिसतो या शेरमध्ये, या मतल्यामध्ये एका गझलचे. आणि आता एका गझलचे हे 2 शेर बघा. श्वासामध्ये साठवते मी श्वास कैकदा, श्वासामध्ये साठवते मी श्वास कैकदा, जिवंत आहे याचा होतो भास कैकदा, जिवंत आहे याचा होतो भास कैकदा. शेर बघा. अवतीभवती पाहत असते वेळोवेळी, अवतीभवती पाहत असते वेळोवेळी, याचा सुद्धा होतच असतो त्रास कैकदा, याचा सुद्धा होतच असतो त्रास कैकदा. आणि आता ज्योत्सना राजपूत यांचा हा एक सुंदर शेर बघा. तुला शोधायच्या आधी स्वतःला शोधते आहे, तुला शोधायच्या आधी स्वतःला शोधते आहे, मला मी सापडो लवकर असा वर मागते आहे, मला मी सापडो लवकर असा वर मागते आहे. आणि आता हा एक उत्तम शेर बघा ज्योत्सनाचा.
असे कितीक चांदणे उरात साठवू, असे कितीक चांदणे उरात साठवू, कधीतरी मुठीत सूर्य यायला हवा, कधीतरी मुठीत सूर्य यायला हवा. किती एक वेगळा थॉट आहे आणि एक जी कल्पना आहे किंवा एक जी अपेक्षा आहे, जी मागणी आहे, किती वेगळी दिसून येते या शेअरमध्ये. आता एका गझलचे हे 2 शेर बघा ज्योत्स्नाचे. मित्रांनो, ज्योत्स्नाच्या शायरीमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला मीर तकी मीर साहेबांचा जो गझलचे एक रंग आहे, तो रंग त्यांच्याकडे पदोपदी आणि अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे मीर जसं म्हणतात की दुःखांशी मैत्री करणं ही एक पहिली अट असते एक उत्तम शायरीसाठी. तर तीच अट कशी पूर्ण होत असते किंवा त्याची पूर्तता कशी होत असते ज्योत्स्नाच्या शायरीमध्ये, त्याची एक झलक बघा या काही शेरांमध्ये. हे 2 शेर बघा एका गझलचे. दारामध्ये आनंदाचे झाड लावले, दारामध्ये आनंदाचे झाड लावले, आणि दुःखाचे गाठोडेही त्यास टांगले, आणि दुःखाचे गाठोडेही त्यास टांगले. आणि परत हे 2 शेर बघा. जसं मी म्हटलं की कदम कदम पर जो आशनाई दिखाई देती है दुखों के साथ, तो उसकी एक मिसाल देखिए 2 शेर में. मी ठेवणीतल्याही दुःखास चाळते अन, मी ठेवणीतल्याही दुःखास चाळते अन, आहेत ना बरी ती खात्री करून घेते, आहेत ना बरी ती खात्री करून घेते. किती एक वेगळा विचार आणि वेगळ्या अभिव्यक्तीचा शेर आहे. आणि हा शेर बघा. अन वेगळे तसेही घडते कुठे जराही, अन वेगळे तसेही घडते कुठे जराही, डोळ्यात आसवांची ओंजळ भरून घेते, डोळ्यात आसवांची ओंजळ भरून घेते. आणि परत मी जसं म्हटलं की दुःखांशी मैत्री भ्रमोसे आशना या अनुषंगाने हा एक अजून एक सुंदर शेर बघा. आसवाना मी ढळू देते कुठे, आसवाना मी ढळू देते कुठे, दुःख माझे मी कळू देते कुठे, दुःख माझे मी कळू देते कुठे. आणि हा अजून एक शेर बघा याच रंगाच्या आणि याच आशयाच्या. संकट आले झेलत गेले वाट शोधली नवी, संकट आले झेलत गेले वाट शोधली नवी, मनात सुद्धा आले नाही कशी यातून पळू, मनात सुद्धा आले नाही कशी यातून पळू. आणि हा एक उत्तम शेर बघा ज्योत्स्नाच्या. रेंगाळतात दुःखे काठावरी कधीची, रेंगाळतात दुःखे काठावरी कधीची, कळणार का कोणाला ओली व्यथा नदीची, कळणार का कोणाला ओली व्यथा नदीची. ओली व्यथा नदीची ओली व्यथा, मला वाटतं हा एक अतिशय नवीन शब्दप्रयोग मराठी शायरीमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि नक्कीच हा मराठी गझल मराठी शायरीला समृद्ध करणारा असा हा शेर आहे ज्योत्स्ना यांचा. आणि आता ज्योत्स्नाचे हे 2-3 शेर बघा एका गझलेचे. हे 2 शेर बघा. विसरून वय जरासे चल बाळ व्हायचे का, विसरून वय जरासे चल बाळ व्हायचे का, गोविंद व्हायचे का गोपाळ व्हायचे का, गोविंद व्हायचे का गोपाळ व्हायचे का. आणि हा एक शेर बघा. छप्पर बनवून धरते ते सावली जगावर, छप्पर बनवून धरते ते सावली जगावर, त्याच्याच सारखे मग आभाळ व्हायचे का, त्याच्याच सारखे मग आभाळ व्हायचे का. किती एक नोबल थॉट या शेअरमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि आता एपिसोडच्या शेवटी हे एका गझलचे 2-3 शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. ते बघा. मला अभिमान आहे की मुलीची माय आहे मी, मला अभिमान आहे की मुलीची माय आहे मी, जशी माझ्याच आजीच्या दुधाची साय आहे मी, जशी माझ्याच आजीच्या दुधाची साय आहे मी. रूढींच्या सोडल्या गाठी तशा एकाच हाताने, रूढींच्या सोडल्या गाठी तशा एकाच हाताने, कुणाला नेमके कळते कशी अन काय आहे मी, कुणाला नेमके कळते कशी अन काय आहे मी.
समाजाच्या उकिरड्यावर कशाला श्वास मी घेऊ, समाजाच्या उकिरड्यावर कशाला श्वास मी घेऊ, तुझ्या दुबल्या समाजाच्याच भक्कम पाय आहे मी, तुझ्या दुबल्या समाजाच्याच भक्कम पाय आहे मी. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर ज्योत्सना राजपूत यांचे. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी कवित्री, मराठी गज़लकारा, मराठी शायरा ज्योत्सना राजपूत, इनकी मराठी शायरी के ख़जाने से जो चंद चुनिंदा अशार आपके सामने मैंने पेश किए वो आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.